वेलकम स्टुडंट्स टू माय यूट्यूब चॅनल. मायसेल्फ दिनेश. आणि आज आपण टॉपिक पाहणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. बट त्याआधी एक रिक्वेस्ट, जर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, हा व्हिडिओ फर्स्ट टाईम जर बघत असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. ओके. आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. आता नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके. पण त्याआधी कॅन यू टेलचे 2 क्वेश्चन्स घेऊ आणि नंतर याला आपण सुरुवात करूया. ओके. सो यातला बघा, पहिला क्वेश्चन आहे की स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. ओके. हा पहिला क्वेश्चन आपण बघूया आता. तर हे बघा, इथे मी DNAचे स्ट्रक्चर काढले आहे. मी इथे बेसिकली 3 स्ट्रक्चर तुम्हाला दाखवले आहे. ओके. यात विचारलं आहे की स्केच द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके. तर बघा, हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्ही युजली सगळीकडेच पाहिलं असेल. सो दॅट इज नथिंग बट द हेलिक्स DNA. याला म्हणतात हेलिक्स DNA. का बरं? तर ह्या ज्या DNAच्या स्ट्रँड्स आहेत त्या एकमेकांभोवती अशा गुंफलेल्या असतात. ओके. तर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात हेलिक्स. म्हणजे ही जी स्टँड आहे ती ॲक्च्युली स्पायरल असते, अशी गोल 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 होत ती स्पायरली अशी राऊंड झाली असते आणि त्याला म्हणतात हेलिक्स. सो हे जे स्ट्रक्चर आहे पूर्ण याला म्हणतात हेलिक्स DNA. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर मी काढलं आहे ते आहे बेसिकली लॅडर फॉर्ममध्ये. ओके. सो याला म्हणतात देन लॅडर DNA. लॅडर मीन्स वॉट? सीडी. ओके. जी चढायची असते वरती, स्टेप्स. तर तशासारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला म्हणतात लॅडर DNA. हे आहे हेलिक्स DNA. आणि हे सिम्पली आहे जे केमिकल फॉर्ममध्ये असतं DNAचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर. ओके. कारण DNA असा नसतो, असाही नसतो, तो ॲक्च्युली केमिकल्स कंपाऊंड्सचा बनलेला असतो जे की त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे. ओके. सो तुम्ही याला DNA स्ट्रँडसुद्धा म्हणू शकता. ओके. बेसिकली याला असं कुठलं काही नाव नाही आहे, हा स्ट्रँड DNA तुम्ही याला म्हणू शकता. ओके. तर हे बघा, हेच ॲक्च्युली स्ट्रक्चर आहे DNAचं. ओके. यात काय असतात तर 2 स्ट्रँड्स असतात याला, बरोबर आहे. त्या अँटी पॅरलल असतात, एक इकडे जाते तर एक त्याच्या अपोजिट असते. आणि यांच्यामध्ये असतात ते नायट्रोजिनस बेसेस जे की हायड्रोजनच्या बॉन्डनी जॉईन झालेले असतात. ओके. आणि यालाच जर तुम्ही हे जे स्ट्रँड्स आहेत त्यांना जर बाहेर काढलं, ओके, ह्या आता हेलिक्स फॉर्ममध्ये आहे म्हणजे अशा स्पायरली एकमेकांभोवती गुंफलेले आहे, त्यांना जर बाहेर काढलं तुम्हाला असं लॅडर फॉर्म असं स्ट्रक्चर दिसणार. ओके. आणि त्यांच्यामध्ये हे नायट्रोजिनस बेसिस दिसणार. ओके. आणि त्याला जर तुम्ही आणखी मॅग्निफाय करून जर बघितलं तर ते ॲक्च्युली केमिकल कंपाऊंड्सचा बनलेला DNA दिसणार तुम्हाला. ओके. तर यात कुठल्या गोष्टी आहे, आता DNAचे जे पार्ट्स आहेत ते आपण याच्या आधी डिस्कस केले आहे. तर कुठले आहे बघा, फॉस्फेट होता एक, आणि एक शुगर मॉलिक्यूल, आणि होते नायट्रोजिनस बेसिस. बरोबर. हे 3 पार्ट्स होते मेजर. तर हा जो ग्रुप तुम्हाला दिसतो इथे, जो इथे अटॅच झालेला आहे, हा आहे DNAचा एक कंप्लीट मॉलिक्यूल. ओके. हा सेकंड मॉलिक्यूल, हा थर्ड मॉलिक्यूल आणि हे फोर्थ मॉलिक्यूल. सो इथे टोटल 4 मॉलिक्यूल्स आहेत. तर हा जो पहिला मॉलिक्यूल आहे तो दुसऱ्या मॉलिक्यूलला जॉईन झालेला आहे एका फॉस्फेट ग्रुपच्या मदतीने. ओके. सो हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला हे आहे फॉस्फेट ग्रुप. ओके. म्हणजे यात जो ॲटम आहे तो मेजर आहे फॉस्फरचा. तर फॉस्फर जो आहे तो आपण पिरियडिक टेबलमध्ये बघितला आहे, तो एक नॉन मेटल आहे. ओके. तर हा आहे एक फॉस्फेट ग्रुप ज्यात फॉस्फर हा नॉन मेटल आहे आणि याच्या मदतीने हे जे मॉलिक्यूल्स आहेत ते जॉईन झाले आहे. तर हा फॉस्फेट ग्रुप आहे. आणि हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, ओके, पेंटॅगॉन टाईपचं, ती आहे ॲक्च्युली एक शुगर, ज्याला आपण म्हणतो डीऑक्सिरायबोज शुगर. ओके. तर हे स्ट्रक्चर आहे शुगरचं. आणि त्या शुगरच्या मॉलिक्यूलला इथे बघा, ही सेकंड पोझिशन, ही आहे फर्स्ट, ही सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. तर फिफ्थला बघा इथे एक फॉस्फेट ग्रुप आहे आणि इथे फोर्थला एक फॉस्फेट ग्रुप आहे. तर तेच इथे सेकंड पोझिशनला जे अटॅच झाले आहेत तो आहे बेसिकली नायट्रोजिनस बेस. ओके. सो एका स्ट्रक्चरमध्ये बघा, मग हा फॉस्फेट, हे शुगर आणि हा नायट्रोजिनस बेस. ओके. आणि हा जो आहे ही एक स्टँड आहे कंप्लीट एका साईडची, आणि ही एका साईडची कंप्लीट स्टँड. आणि नेक्स्ट हा जो मॉलिक्यूल आहे तो नेक्स्ट मॉलिक्यूलला जॉईन झाला आहे फॉस्फेट ग्रुपनी, आणि अगेन पुढे हे स्ट्रक्चर रिपीट होत आहे. ओके. आणि इथे असणार नेक्स्ट नायट्रोजिनस बेस. 4 नायट्रोजिनस बेस असतात, ते सुद्धा आपण सांगितले, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन. ओके. सो इथे बघा, हे आहे सायटोसिन, ॲडेनिन, गॉनिन, थायमिन. ओके. आता इथे एक गोष्ट आणखी लक्षात घेण्यासारखी आहे
की हा जो सायटोसिन आहे तो ऑलवेज गॉनिनसोबतच पेअर होतो. म्हणजे इथे सुद्धा बघा हा गॉनिन सायटोसिनसोबत. आणि किती हायड्रोजन बॉन्ड्सनी हे अटॅच झालेले असतात हे बघा, हायड्रोजन बॉन्ड्स असतात यांच्यामध्ये. तर किती असतात तर गॉनिन आणि सायटोसिनमध्ये ऑलवेज 3 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. तर ॲडेनिन हा ऑलवेज थायमिनसोबत पेअर होतो आणि त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ओके, तर ही गोष्ट जी आहे ती इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ गॉनिन with 3 hydrogen bonds and adenine always pairs with thymine with 2 hydrogen bonds. ओके, मग हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलला असणार दुसऱ्या स्ट्रँडच्या अटॅच असणार, हा दुसऱ्या स्ट्रँडच्या, हा दुसऱ्या स्ट्रँड. ओके, सो अशा प्रकारे हा झाला मग तुमचा पहिला स्ट्रँड, हा स्ट्रँड, आणि इकडल्या बाजूचा हा सेकंड स्ट्रँड. आणि हे त्यांच्या मधातले हायड्रोजन नायट्रोजिनस बेसेस जे की हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने जॉईन असतात. ओके, आता यात जर तुम्हाला स्ट्रक्चर जे आहे ते एक्सप्लेन करा म्हटलं, तुम्ही सांगू शकता की दिस स्ट्रक्चर वॉज गिवन बाय ऑर डिस्कवर्ड बाय वॅटसन अँड क्रिक्स. ओके, इट हॅज अ डबल हेलिक्स लाईक स्ट्रक्चर. ओके, इट कॅन बी एक्सप्रेस इन द लॅडर फॉर्म. ओके, इट हॅज 2 स्टँड. दिस 2 स्टँड्स आर अँटी पॅरलल. these are joined by hydrogen bonds in between the nitrogenous bases. there are 4 nitrogenous bases. ओके, सो यासारखी तुम्ही जे आहे ती माहिती याला एक्सप्लेन करू शकता. ओके, नाव त्यातला जो नेक्स्ट क्वेश्चन होता तो होता की व्हॉट आर द टाइप्स ऑफ RNA अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ RNA. ओके, तर आता बघा RNAचे सुद्धा आहेत 3 टाइप्स. ओके, कुठले कुठले तर एक आहे मॅसेंजर RNA, दुसरा आहे ट्रान्सफर RNA आणि तिसरा आहे रिबोझोमल RNA. ओके, ह्याला शॉर्टली लिहितात mRNA. ओके, मॅसेंजर RNAला शॉर्टमध्ये लिहितात mRNA, ट्रान्सफर RNAला शॉर्टमध्ये लिहितात tRNA. ओके, आणि रिबोझोमल RNAला शॉर्टमध्ये लिहितात rRNA. ओके, सो RNAचे किती प्रकार आहेत तर 3 प्रकार आहेत. ओके, DNAचं लॉंग फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड DNA. तर RNAचं लॉंग फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक ॲसिड. ओके, RIBO रायबो न्यूक्लिक ॲसिड. ओके, रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर DNAचं आहे डीऑक्झी. ओके, फक्त याच्या पुढं डीऑक्झी लावायचा शब्द, बाकी सर्व तेच रायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्झी रायबो न्यूक्लिक ॲसिड मीन्स DNA. ओके, तर RNAचे आहे मग 3 प्रकार, एक आहे मॅसेंजर, ट्रान्सफर, रिबोझोमल. आता यांची जे नावं आहे ना त्यावरूनच त्यांचं कामसुद्धा आहे आणि तसंच त्यांचं स्ट्रक्चरसुद्धा आहे. ओके, तर हा जो मॅसेंजर RNA आहे त्याचं स्ट्रक्चर असं असतं, म्हणजे एक स्टँड असते सिम्पली, जशी DNAची स्टँड असते ना सेम तशी स्टँड असते. ओके, आणि तशा स्ट्रक्चरची बनलेली सुद्धा असते. फॉस्फेट ग्रुपनी ते मॉलिक्यूल जॉईन झालेले असतात आणि त्यांच्यावर असतात फक्त ते जे बेसिस होते नायट्रोजनस बेसिस, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन. आता बघा इथे एक मेजर चेंज आहे जो की DNA आणि RNAमध्ये असतो. तर DNAमध्ये जे बेसिस असतात नायट्रोजिनस ते 4 असतात. कुठले तर ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. बरोबर, हे आपण पाहिलं आहे. ओके, म्हणजेच कुठले ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन 4 बेसिस असतात DNAमध्ये. तर RNAमध्ये हा जो थायमिन आहे जो DNAमध्ये प्रेझेंट होता तो बदलून त्याच्या जागी येतो युरॅसिल. त्याला रिप्रेझेंट करता युनी म्हणजे पहिलं अक्षर. सो थायमिनच्या जागी युरॅसिल असतो RNAमध्ये. ओके, हा मेजर चेंज आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, थायमिनच्या जागी असतो युरॅसिल. ठीक आहे, आणि बाकी स्ट्रक्चर जे आहे ते सेम असतं. इथे सुद्धा जे स्ट्रँड असतो तोच स्ट्रँड असतो जसा DNAचा असतो तसाच, आणि फक्त इथे सिंगल स्ट्रँड असतो, म्हणजे एकच स्टँड असतो, 2 स्टँड नसतात मॅसेंजर RNAमध्ये. ओके, आणि हे नायट्रोजन बेसिस असतात ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि हा युरॅसिल जो की थायमिनच्या जागी असतो. ओके, तर हा सिम्पली mRNA असतो. नंतर नेक्स्ट आहे ट्रान्सफर RNA. तर हा बघा मॅसेंजर RNAचं काम काय, त्याच्या नावावरून लक्षात येतं मॅसेज कॅरी करणे. तर कुठला मॅसेज कॅरी करतो तो, तर जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे कॅरेक्टर्स आहे हेरिडिटरी ते DNA कडून सायटोप्लाझममध्ये नेतो. बघू आपण पुढे. ट्रान्सफर RNA असतो जो की ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत असतो. ओके, ते सुद्धा बघू. ह्याचं जे स्ट्रक्चर असतं ते असं पिन लाईक स्ट्रक्चर असतं आणि इथे जे असतात ते अँटीकोडॉन्स असतात
जे की ती इन्फॉर्मेशन रीड करतात, ते सुद्धा पुढे बघू. त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते असं असतं आणि हा टाईप आहे ट्रान्सफर आर एन ए. नेक्स्ट आहे रिबोझोमल आर एन ए, ज्याला आर एन ए म्हणतात. तर हा ॲक्च्युली एक रिबोझोम सारखा असतो. याचे दोन पार्ट्स असतात, एक याला मेजर पार्ट असतो आणि एक असतो मायनर पार्ट, जो की ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिसच्या फॉर्ममध्ये प्रोटीन सिंथेसिसच्या कामामध्ये वर्कमध्ये इन्वॉल्व असतो. ओके, ते सुद्धा डिटेल बघणार आहोत. सो तुम्हाला लक्षात आलं आहे कुठले 3 फॉर्म्स आहे, त्यांची नावेसुद्धा आणि त्यांचे डायग्राम्स. ओके, नाव नेक्स्ट यामध्ये आणखी एक तुम्हाला क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. ओके, अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स. तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, तर असे डिसऑर्डर म्हणजे काय, तर सिम्पली डिसीज मीन्स आजार. ओके, डिसऑर्डर मीन्स डिसीज और त्याला आपण म्हणतो आजार. ओके, आता जेनेटिक इथे शब्द आला आहे. तर जेनेटिक्स म्हणजे असे आजार जे की जीन्ससोबत रिलेटेड आहे. ओके, सो जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय बेसिकली, तर जीन्ससोबत रिलेटेड असणारे आजार, म्हणजे जे जीन्ससोबत कॅरी होतात असे आजार, किंवा जीनमध्ये काही चेंजेस झाले तर त्यामुळे होणारे आजार, किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर जीन्स आले तर त्यामुळे होणारे आजार. सो बेसिकली जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, तर हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते. ओके, कॉज ड्यू टू वन ऑर मोर ॲबनॉर्मॅलिटीज, चेंज ऑर म्युटेशन इन ॲन ऑर्गॅनिझम्स DNA. DNAमध्ये जीन्स असतात. ओके, आणि त्या जीन्समध्ये जर समजा काही चेंजेस झाले किंवा म्युटेशन झाले म्हणजे सडन चेंजेस, जर त्यातले सिक्वेन्स जो आहे, जे हे बेसिस असतात नायट्रोजनचे, ओके, ह्यात बेसिकली इन्फॉर्मेशन असते, त्यांचा जर सिक्वेन्स चेंज झाला तर म्युटेशन होतं. ओके, सो त्याच्यामुळे किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज असणार आधीच त्या जीन्समध्ये. ओके, सो त्यांच्यामुळे जे डिसऑर्डर्स होतात त्यांना म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. ओके, म्हणजेच हे डिसऑर्डर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा जाऊ शकतात. का बरं, तर जीन्स जे आहे ते पुढे जातात एका पिढीकडून. ओके, किंवा म्युटेशनमुळे सुद्धा हे होऊ शकतात. ओके, मग असे कुठले डिसऑर्डर्स आहेत, तर सिकल सेल ॲनिमिया, जो की ब्लडचा एक डिसीज आहे. ओके, आणखी कुठला आहे तर हनिंगटॉन्ग्स डिसीज आहे. ओके, आणखी काही बरेचसे असे डिसीजेस आहेत जे की जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. ओके, जेनेटिक मीन्स जे जीन्सची रिलेटेड आहे. ओके, सो आता आपण सुरुवात करूया ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन ह्या टॉपिकला. ओके, हे बघा, हे नाव जरी तुम्हाला आपल्या टॉपिकपेक्षा म्हणजे हेरिडिटी जेनेटिक्सपेक्षा जरा वेगळं वाटत असेल, बट डोंट वरी, हे सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, कसं, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आहे, म्हणजे नेमकं ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार काय आहोत ते तुम्हाला सांगतो आहे, ते आधी समजून घ्या आणि नंतर याला आपण इन डिटेल सुरुवात करूया. ओके, तर हे बघा, आत्तापर्यंत आपण काय शिकलो, तर हेरिडिटी म्हणजे जे जेनेटिक मटेरियल असतं जीन्समध्ये स्टोअर झालेलं, जे की DNAमध्ये असतं. ओके, त्यावर आपले कॅरेक्टर्स डिपेंड असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता काय, तर हे सर्व DNAवर मग जबाबदारी आली की ती कॅरेक्टर्स इम्प्लिमेंट करणे. म्हणजे सपोज एखादा नवीन ऑर्गॅनिझम जर बनत असेल तर त्यात जी कॅरेक्टर्स शो व्हायला पाहिजे, ही जबाबदारी मग कोणाची आली, तर DNAची. का बरं, तर त्याच्याकडे जीन्स आहेत म्हणून. बरोबर आहे, म्हणजे ते कॅरेक्टर जे आहे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये इम्प्लिमेंट करणे, ही जबाबदारी आली DNAची. सेकंड पॉईंट, पहिलं की कॅरेक्टर्स कॅरीड बाय जीन्स. सेकंड, ही जबाबदारी आहे DNAची टू इम्प्लिमेंट दिस कॅरेक्टर्स. ओके, आणि थर्ड म्हणजे मग हे जे कॅरेक्टर्स आहे जे इम्प्लिमेंट करायचे आहे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये, ते केले जाते प्रोटीन्सच्या माध्यमातून. ओके, सो थर्ड इज टू बिल्ड प्रोटीन्स टू इम्प्लिमेंट दिस कॅरेक्टर्स. ओके, म्हणजे काय, तर बघा, हे जे कॅरेक्टर्स आहे, सपोज एखादा माणूस आहे की ज्याचे डोळे जे आहे ते ब्राऊन आहे. ओके, सो हे कशावर डिपेंड करतं आहे, तर त्याच्या डोळ्यामध्ये जे सेल्स आहेत त्या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे आणि त्यात जो DNA आहे, तर तो जो DNA आहे त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन स्टोअर झाली आहे, त्याला जी आली आहे त्याच्या आईवडिलांकडून, ओके, म्हणजे आधीच्या पिढीकडून, तर ती त्याच्याकडे स्टोअर आहे कुणाकडे, DNAकडे. मग तो DNA काय करणार, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे त्यापासून बनवणार पर्टिक्युलर प्रोटीन्स. ओके, आणि ते जे प्रोटीन्स बनवणार त्या प्रोटीन्सपासून इम्प्लिमेंट होणार किंवा ते जे कॅरेक्टर्स आहे ते त्या नवीन ऑर्गॅनिझममध्ये दिसणार. म्हणजे ते जे कॅरेक्टर्स आहे ते दिसण्यासाठी कशाची गरज आहे, तर प्रोटीन्सची, आणि त्याच्यामुळे ते कॅरेक्टर्स इम्प्लिमेंट होणार.
जसं की तुम्ही ऐकलं असेल की एखाद्याला जर समजा खूप कमी जर वजन असेल त्याचं, तर त्याला ऐकलं असेल की तो जो आहे तो प्रोटीन्सच्या बॉटल्स खातो. का बरं? तर ते जे प्रोटीन्स आहे बेसिकली ते त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर्स इम्प्लिमेंट करतात. ओके. तसेच जर काही लोकांमध्ये जर प्रोटीन्स नसतील कुठले, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजारसुद्धा होतात. ओके. सो म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये हे जे कॅरेक्टर्स इम्प्लिमेंट होत आहे किंवा त्याच्यामध्ये जे दिसत आहे कॅरेक्टर, ते कशामुळे होतं आहे? तर त्याच्यामध्ये आधी प्रोटीन्स बनतात. ती जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशननुसार त्यामध्ये प्रोटीन्स बनतात त्या ऑर्गॅनिझममध्ये, आणि नंतर ते प्रोटीन्स ते कॅरेक्टर जे आहे ते शो करतात. ओके. सो हेच बेसिकली आपण इथे ते जीन्सपासून त्या इन्फॉर्मेशनपासून ते DNA पर्यंत येणे आणि त्यानंतर ती प्रोसेसिंग आणि तिथून प्रोटीन्स बनणे व ते कॅरेक्टर दिसणे, ही सर्व प्रोसेस आपण या टॉपिकच्या अंडरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. आणि त्या जी प्रोसेस होणार जीन्स टू इम्प्लिमेंटेशन, तर त्याच्या दरम्यान ज्या वेगवेगळ्या स्टेप्स येणार त्यांनाच बेसिकली ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हटलं जाते. ओके. सो ते आता आपण बघूया, म्हणजे तुम्हाला चांगलं क्लिअर होणार आता काय आहे ते नेमकं. तर आता हे कॅरेक्टर्स इम्प्लिमेंट करणे ही जबाबदारी आली मग DNAची, बरोबर. परंतु हा DNA जो असतो तो असतो सेलच्या न्यूक्लियसमध्ये. ओके. आणि ही जी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस होते ती होती सायटोप्लाझममध्ये. सो हा न्यूक्लियस आहे आणि हे बघा सेलचं आहे सायटोप्लाझम. ओके. हा टोटल सेलची बाउंड्री आहे. ओके. तर ही प्रोसेस मग सायटोप्लाझममध्ये होणार, आणि हा जो DNA आहे तो ॲक्च्युली न्यूक्लियसच्या बाहेर निघू शकत नाही. ओके. तर इन्फॉर्मेशन जी आहे ती सर्व आता DNAकडे आहे, आणि तो बाहेर निघू शकत नाही किंवा तो निघतच नाही मुळात. ओके. सो तो काय करतो, आणि त्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तर त्याला इम्प्लिमेंट करणेच आहे. का बरं? तर ती जबाबदारी त्याचीच आहे. ओके. सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती DNAकडे जीनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली गेली आहे. ओके. सो तुम्ही म्हणू शकता की DNA जो आहे तो इथे एक प्रकारे किंग आहे. ओके. किंग DNA, नॉट किंग कोब्रा. सो इथे तो एक प्रकारे किंग आहे. मग हा जो किंग आहे, जो DNA ज्याच्यावर जबाबदारी आहे की सर्व बॉडीचे जे फंक्शन्स आहे, जे स्ट्रक्चर्स आहे त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी जे प्रोटीन्स लागतात ती जबाबदारी ते बनवणे. ओके. तर ती जी जबाबदारी आहे ती DNAवर आहे. मग हा जो DNA आहे इथून बाहेर तर निघत नाही. का बरं? तर त्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे. तो एक प्रकार राजा आहे. तर हा काय करतो की स्वतःच्या हाताखाली काम करणारे वर्कर्स बनवतो, जो की ही सर्व प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ते घडवून आणतात. तर यांना जे वर्कर्स काम करतात ते आहे बेसिकली RNA. ओके. रायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि हे जे RNA आहेत ते असतात मग 3 प्रकारचे, mRNA, rRNA आणि tRNA. ओके. आपण बघितले इथे. आणि हेच mRNA जे आहे ते मॅसेज कॅरी करतात. एक त्या मॅसेजला मग ट्रान्सफर करतो आणि एक त्या मॅसेजला देन इम्प्लिमेंट करतो आणि प्रोटीनचे सिंथेसिस करतो. ओके. तर मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बेसिकली जी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती कोण इनिशिएट करतं किंवा कोणाच्या ऑर्डरवरून होते? तर DNAच्या, बरोबर. परंतु कोणाच्या माध्यमातून होते? कोण घडवून आणतं आहे? तर RNA. ओके. सो इथे तुम्हाला एक गोष्ट मग लक्षात ठेवावी लागेल की the process of protein synthesis is carried out by DNA. कोण कॅरी करते? तर DNA. बट कशाच्या माध्यमातून? थ्रू RNA. दिस इज कॉल्ड द सेंट्रल डोग्मा. तर याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा मीन्स काय? तर एक जो मेन सेंट्रल जो प्लॅन आहे बेसिकली करायचं काय आहे? तर प्रोटीनची सिंथेसिस करायची आहे. कोण करतो? DNA. कशाच्या माध्यमातून? RNA. सो बेसिकली इथे जो मेन जो आहे म्हणजे जो सेंटरमधला जो व्ह्यू आहे, ओके, म्हणजे नेमकं काम करायचं काय आहे? तर प्रोटीनची सिंथेसिस करणे आहे. तर याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. ओके. मेन जे काम आहे सेंट्रल. ओके. सेंट्रल डोग्मा दॅट इज म्हणजे जे काम मुळात करायचं आहे ते म्हणजे सेंट्रल डोग्मा. प्रोटीन सिंथेसिस कॅरीड आउट बाय DNA थ्रू RNA. ओके. ही इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मग आता जीन्स असतात DNAमध्ये, ज्यांच्यामध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर असते आणि तिला एक्सप्रेस करण्याची जबाबदारी जी आहे ती DNAवर असते,
जी की तो प्रोटीन्सच्या माध्यमातून म्हणजे प्रोटीन्स बनवतो आणि त्यानुसार ती एक्सप्रेस करतो जशी बॉडीला गरज आहे तशी. ओके. सो मग आता तो या बॉडी प्रोसेस जी आहे ती आपण इनिशिएट करूया, म्हणजे सुरुवात करूया की नेमका तो हे सर्व कसं करतो. ओके. तर हा जो DNA आहे तो सुरुवातीला बनवतो mRNA. ओके. म्हणजे हा जो DNA आहे आता त्याला त्याच्याकडले जीन्स तर पाठवायचे आहे बाहेर, बरोबर आहे, कारण तो स्वतः निघत नाही. आणि प्रोसेस जी आहे प्रोटीनची ती सायटोप्लाझममध्येच होते. ओके. कारण ती होते रिबोझोमच्या प्रेझेन्समध्ये. ओके. आणि रिबोझोम जे आहे ते सायटोप्लाझममध्ये असतात. ओके. तो त्यामुळे हे जे जीन्स आहे ते बाहेर न्यावे लागतील, बरोबर आहे. तर यासाठी तो तयार करतो mRNA. ओके. mRNA मीन्स द मॅसेंजर RNA. ओके. आता ह्या मॅसेंजर RNAचं काम काय आहे, तर जे न्यूक्लियोटाइड्स, ओके, किंवा जी इन्फॉर्मेशन कशाच्या फॉर्ममध्ये आहे स्टोअर, तर जीन्सच्या फॉर्ममध्ये. ओके. तर हे जे जीन्स म्हणजे नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. तर हे बघा, तुम्ही जेव्हा बघितलं की DNAचे जे 2 स्ट्रँड्स होते त्यांच्यामध्ये हे जे आहे नायट्रोजिनस बेसिस होते, बरोबर. तर हे जे बेसिकली नायट्रोजिनस बेसिस आहे तेच ॲक्च्युली एक प्रकारचे जीन्स आहेत. म्हणजेच काय, तर जी इन्फॉर्मेशन हे नायट्रोजिनस बेसिस आहेत ना ॲक्च्युली ते कशा पद्धतीने अरेंज झालेले आहे त्यांच्यानुसार ती इन्फॉर्मेशन तिथे स्टोअर असते. ओके. म्हणजे त्यांच्या अरेंजमेंटवर डिपेंड असते की कशा प्रकारे अरेंजमेंट झाली आहे आणि त्यानुसार ते कॅरेक्टर त्यामध्ये लपवलेले असतात किंवा ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर केली असते एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये. ओके. मग मला जर ही इन्फॉर्मेशन काढायची असेल तर मला नेमकं काय करावं लागेल, म्हणजे हे न्यूक्लियोटाइड जे बेसिस आहेत त्यांनाच काढावं लागेल एक्झॅक्टली. ओके, बरोबर ना. कारण ती इन्फॉर्मेशन मुळात ह्या न्यूक्लियोटाइड जे बेसिस आहेत, जे नायट्रोजिनस बेसिस आहे त्यांच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली गेली असते. ओके. त्यांची अरेंजमेंट कशी आहे पर्टिक्युलर, समजा A असेल, नंतर G असेल, ओके, किंवा नंतर T असेल, किंवा काही केसेसमध्ये त्याच्या उलटं असेल किंवा काही हे असेल, तर त्याच्यानुसार पर्टिक्युलर ती इन्फॉर्मेशन स्टोअर असते आणि त्यानुसार मग जे आहे ते mRNA बनवले जातात. ओके. म्हणजेच हा जो mRNA आहे, मॅसेंजर RNA, जो ही इन्फॉर्मेशन कॅरी करणार, तो कसा असायला पाहिजे बघा. लक्षात घ्या की हा जो mRNA आहे तो एकाच स्ट्रँडचा बनलेला असतो. हा सिंगल स्ट्रँड असतो, हे आपण आत्ताच पाहिलं आहे आधी, बरोबर. तर हा त्याच्या एकाच स्ट्रँडपासून बनलेला असतो mRNA. कोणाच्या, तर DNAच्या. ओके. म्हणजेच काय, तर हा पहिली गोष्ट सिंगल स्टँडर्ड असतो मग mRNA. ओके. आता दुसरी गोष्ट काय, तर हा जो mRNA आहे तो कॉम्प्लिमेंटरी असतो या DNA स्टँडला. ओके. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्याच्या अपोजिट. ओके. जर हे बेसिस A, G, C असे असतील, ओके, तर हा जो mRNA बनणार तो CGA असा बनणार आणि हा जो वरचा फॉस्फेट ग्रुप आहे तो खाली येणार आणि खालचा जो कुठला ग्रुप रिकामा असेल तो वरती येणार. म्हणजे याच्या एक्झॅक्ट अपोजिट स्ट्रक्चर जे आहे ते mRNAचं असणार आणि कुठलाही एक स्टँड असणार DNAचा. का बरं, तर हा स्ट्रँड म्हणजेच ती इन्फॉर्मेशन आहे. जे इथे नायट्रोजिनस बेसिस आहेत तेच त्या नायट्रोजिनस बेसिसमध्येच ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली आहे, ज्यांना आपण जीन्स म्हणतो. ओके. आणि यालाच आपल्याला डिकोड करायचं आहे, तर यालाच ऑब्व्हियसली आपल्याला जीनच्या बाहेर, DNAच्या बाहेर न्यावं लागेल. ओके. तर याच्याच अपोजिट जे आहे ते बनवला जातो mRNA. ओके. म्हणजे काय, तर समजा तुम्ही जर एक्झॅक्टली यालाच जर तोडून दिलं DNAमधून तर तो DNAच नष्ट होणार. हे तर आपल्याला करायचं नाही आहे. मग त्याच्यासारखाच दिसणारा परंतु अपोजिटली एक्झॅक्ट, ओके, त्याच्यासारखाच दिसणारा हुबेहूब हमशक्ल बनवला जातो, ज्याला म्हणतात mRNA. ज्यात मॅसेज असतो कुठला, तर तीच जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. ओके. मग हा कसा असतो, तर त्याच्यासारखाच असतो, सिंगल स्टँडर्ड असतो, पण म्हणजे एकाच स्टँडची इन्फॉर्मेशन दिली जाते. ओके. आणि तो याला कॉम्प्लिमेंटरी असतो, म्हणजे याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो. ओके. आणखी एक गोष्ट कुठे इथे लक्षात घ्यायची आहे की मी आधीच तुम्हाला सांगितलं की जो DNAमध्ये जो थायमिन असतो तो रिप्लेस केला गेला असतो युरॅसिलने. मीन्स थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. ओके. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. ओके. आणि ही जी पहिली आणि ही आहे सर्व पहिली स्टेप कशामधली, तर प्रोटीन सिंथेसिसमधली, जिला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ओके.
आता ट्रान्स्क्रिप्शन हे नाव का दिलं गेलं, तर तुम्ही स्क्रिप्ट हा शब्द ऐकला असेल. ओके, एखाद्या कथेची जी आहे ती स्क्रिप्ट असते, एखाद्या नाटकाची जी आहे स्क्रिप्ट असते. ओके, स्क्रिप्ट म्हणजे काय, तर त्याचं जे बेसिकली जो संवाद आहे तो आपण त्याला म्हणतात स्क्रिप्ट. ओके, तर हीच जी इन्फॉर्मेशन आहे त्याचीसुद्धा ही स्क्रिप्ट आहे बेसिकली, बरोबर. म्हणजे तो लिहून जी आहे एखाद्या कथेचे जे संवाद आहे ते लिहितो आपण, त्याला म्हणतात स्क्रिप्ट. तर ती जी इन्फॉर्मेशन आहे त्याचे जे संवाद आहे ती म्हणजे इन्फॉर्मेशन ती याप्रमाणे अशी आहे, तर ती आहे बेसिकली स्क्रिप्ट. आणि त्याच स्क्रिप्टला आपण इथे ट्रान्सलेट करतोय किंवा इथे तिला लिहितोय, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. त्या स्क्रिप्टचं ट्रान्सलेशन करणं किंवा त्यात ती ट्रान्सफर करणं. ओके, mRNAच्या फॉर्ममध्ये त्याला ट्रान्सफर करणं, म्हणून या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमधली पहिली स्टेप जी आहे ती आहे फॉर्मेशन ऑफ mRNA. ओके, फॉर्मेशन ऑफ mRNA ज्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन, जे की आपलं पहिलं हेडिंग होतं ट्रान्सक्रिप्शन. मग आता ट्रान्सक्रिप्शन काय आहे, तर प्रोटीन सिंथेसिसमधली पहिली स्टेप आहे, हे तुम्हाला कळलं आहे आता. ओके, म्हणजेच काय, तर ट्रान्सक्रिप्शन मीन्स फॉर्मेशन ऑफ mRNA, राईट. फॉर्मेशन ऑफ mRNA from DNA is basically called as the transcription. So formation of mRNA from DNA, that is nothing but the transcription, first step in the protein synthesis. परंतु आता एका गोष्टीचा तुम्ही इथे विचार केला का, की हे बघा हा DNA जो मॉलिक्यूल आहे, जे नायट्रोजिनस इथे बेसेस आहेत ते ॲक्च्युली हायड्रोजन बॉन्ड्सने एकमेकांना बाइंड झालेले आहे. मग त्यांना तोडलं कसं आणि हे सर्व त्यांच्यापासून mRNA बनवण्याची प्रोसेस झाली कशी, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, ती प्रोसेस नेमकी झाली कशी. ओके, तर ती आता आपण जरा थोडं डिटेलमध्ये बघूया. ओके, म्हणजे नेमकं झालं काय इथे, हा तुटला कसा काय आणि त्यापासून mRNA बनला कसा काय. ओके, सो हे बघा, हे मी इथे एक DNAचं सिम्पल स्ट्रक्चर काढलं आहे. ओके, लॅडर फॉर्ममध्ये आहे, हेलिक्स फॉर्मसुद्धा घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते जरा इथे किचकट होणार म्हणून मी लॅडर फॉर्म काढला आहे. ओके, सो आता बघा, हे जे आहे हे एकमेकांना हायड्रोजन बॉन्ड्सने जुडलेले आहे, कुठे 2 तर कुठे 3, बरोबर. मग हे जेव्हा हायड्रोजन बॉन्डने जुडलेले आहे आणि आपल्याला पाहिजे तर कुठला सिंगल स्ट्रँडेड पाहिजे. ओके, आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बनवायचं आहे आपल्याला mRNA म्हणून, बरोबर. सो ऑब्व्हियसली पहिल्यांदा आपल्याला हे जे बॉन्ड्स आहेत हायड्रोजन बॉन्ड्स त्यांना ब्रेक करावं लागेल. ओके, तर हे जे बॉन्ड्स आहेत हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ज्यांनी ते नायट्रोजन बेसेस जुडलेले आहेत, त्यांना ब्रेक करण्यासाठी सेलमध्ये जी एन्झाईम यूज केली जाते तिला म्हणतात RNA पॉलिमरेज. ओके, ही एन्झाईम आधी वापरली जाते, त्यामुळे हे जे बॉन्ड्स आहेत हायड्रोजन बॉन्ड्स ते ब्रेक होतात. म्हणजे आता काय होणार, तर जे DNAचे स्टँड आधी जुडलेले होते ते आता सेपरेट होणार. एक स्टँड असा होणार आणि एक स्टँड असा होणार. एक हा जुडलेला असणार, बाकीचे जे आहे हायड्रोजन बेसिस ते आता सेपरेट होणार. जे नायट्रोजन बेसिस आहेत ते आता सेपरेट होणार, बरोबर. आणि आता काय होणार, तर आता इथे एक आणखी DNAचा स्ट्रँड जो आहे तो न्यूक्लियसमध्ये बनवला जाणार. ओके, आणि त्यामध्ये एक्झॅक्ट जो इथे नायट्रोजन बेस आहे त्याच्या अपोजिट नायट्रोजन बेस इथे ॲड केला जाणार. ओके, म्हणजे सपोज जर इथे जर तुमच्याकडे थायमिन असणार, ओके, इथे जर तुमच्याकडे थायमिन असणार ह्या DNA स्टँडवर, तर इथे त्याला एक्झॅक्ट अपोजिट असणारा ॲडेनिन जो आहे तो ॲड होणार. ओके, समजा ह्या इथे जर समजा तुमच्याकडे गॉनिन असणार, ओके, इथे हा DNA स्टँड ऑब्व्हियसली याच्यावर आधी असणार, तर इथे जे आहे मग तिकडून कॅरी केले जाणार दुसरे न्यूक्लिओटाइड्स. ओके, नायट्रोजिनस बेसेस. ओके, तर आणि इथे त्याच्या अपोजिट नायट्रोजिनस बेसेस जे आहे ते ॲड केले जाणार. ओके, मग इथे गॉनिन आहे तर इथे सायटोसिन होणार. अगेन इथे जर थायमिन असेल तर इथे मग ॲडेनिन जो आहे तो ॲड केला जाणार. आणि अशा प्रकारे हा जो mRNA आहे जो सिंगल स्टँडर्ड आहे तो मग फॉर्म होणार. म्हणजे आधी RNA पॉलिमरेज ही एन्झाईम जी आहे ती जे DNAचं स्ट्रक्चर आहे त्यांच्यामधले हायड्रोजन बॉन्ड्स नायट्रोजनस बेसिसमधले हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक करणार आणि त्यांना 2 DNA स्टँडना सेपरेट करणार. नंतर एक नवीन DNA स्ट्रँड येणार ज्यात त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणारे नायट्रोजिनस बेसेस ॲड केले जाणार आणि ही जी स्टँड आहे ती याला कॉम्प्लिमेंटरी असणार, याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आणि अशा प्रकारे mRNA फॉर्म होणार. तर ही बेसिकली प्रोसेस आहे कशाची, तर ट्रान्सक्रिप्शनची.
ओके. आणि आता हा जो mRNA फॉर्म झाला आहे ह्याचं काम काय आहे, तर याच्याकडे आता इन्फॉर्मेशन ही सर्व आली आहे, बरोबर. तर मग हा जो mRNA आहे तो ही सर्व इन्फॉर्मेशन घेऊन जाणार आता सायटोप्लाझममध्ये. न्यूक्लियसमध्ये सर्व झालं, आता तो इथून निघून तो जाणार सायटोप्लाझममध्ये. ओके. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे जी त्यांनी आणली आहे कोडेड फॉर्ममध्ये, ह्याच्यापासून आता बनवले जाणार अमायनो ॲसिड्स. ओके, अमायनो ॲसिड्स. आता आपण म्हटलं की प्रोटीन्स बनवले जातात, आता हे अमायनो ॲसिड्स कुठून आलं आहे. ओके. सो हे बघा, ह्यात बेसिकली जे प्रोटीन्स बनवले जातात त्याच्या आधीची स्टेप आहे अमायनो ॲसिड्स. ओके, म्हणजे आधी बनवले जातात अमायनो ॲसिड्स आणि त्यापासून नंतर बनवले जातात प्रोटीन्स. ओके. सो सुरुवातीला अमायनो ॲसिड्स बनवतात, नंतर प्रोटीन्स बनवले जातात. ठीक आहे. आता एक गोष्ट आणखी इथे इम्पॉर्टंट आहे, ती ही की हे जे न्यूक्लिओटाइड्स असतात ज्यापासून आधी अमायनो ॲसिड्स बनवले जातात ते ॲक्च्युली असतात 3च्या फॉर्ममध्ये. ओके. म्हणजे काय, तर बघा, जे इथे नायट्रोजिनस बेसेस होते, ओके, तर त्यांचा 3-3चा ॲक्च्युली एक ग्रुप फॉर्म केला जातो. ओके. म्हणजे हा जो 3चा जो ग्रुप आहे त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर कॅरेक्टर असतं. ओके. आणि नेक्स्ट जो 3 बेसिसचा ग्रुप आहे त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर कॅरेक्टर, दुसरा त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर कॅरेक्टर. तर असे हे कॅरेक्टर्स डिवाईड झाले असतात आणि म्हणजेच हा जो 3चा एक ग्रुप आहे त्याच्याकडे एक पर्टिक्युलर असं कॅरेक्टर असतं आणि याला म्हणतात 3 न्यूक्लिओटाइड्सचा ग्रुप. तर हा जो न्यूक्लिओटाइड्सचा जो ग्रुप आहे त्याला ॲक्च्युली 3च्या ग्रुपमध्ये हे केलं जातं आणि त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. ओके, ट्रिपलेट कोडॉन. म्हणजेच आता इथे हा जो ग्रुप आहे इथे काय काय आलं तर बघा, इथे ॲक्च्युली ही 3 ग्रुप्स आले प्लस ही स्ट्रँडसुद्धा आली. ओके. म्हणजे इथे काय काय आलं तर बघा, ही जी स्ट्रँड आहे त्यात काय आहे, पहिली गोष्ट तर फॉस्फेट ग्रुप आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट एक शुगर मॉलिक्यूल आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे नायट्रोजिनस बेस आहे. ओके. तर ह्या तिन्हींचं मिळून जे बनतं त्याला म्हणतात एक न्यूक्लिओटाइड. ओके. म्हणजे आता न्यूक्लिओटाइड काय आहे तर ते तुम्हाला लक्षात आलं की फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजिनस बेस. नायट्रोजिनस बेसेस किती असणार तर 3 असणार, हे 1 2 3 सपोज. आणि एवढा तुकडा जर मी घेतला ह्या mRNAचा, ओके, ज्यात एक फॉस्फेट ग्रुप असणार प्लस शुगर असणार प्लस नायट्रोजिनस बेसिस असणार, तर त्याला म्हणतात न्यूक्लिओटाइड. आणि असे जे 3 न्यूक्लिओटाइड्स किंवा 3 नायट्रोजिनस बेसिसचा जो ग्रुप असतो त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. ओके. कोडॉन म्हणजे याच्यासाठी म्हणतात की तिथे इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली असते म्हणून त्याला म्हणतात कोडॉन. आणि ही इन्फॉर्मेशन सिक्रेट असते, म्हणजे सिक्रेट इन द सेन्स एकदमही नाही. सो ॲक्च्युली ती कुठलेही जे अदर पार्ट्स आहे आपल्या बॉडीमधले किंवा जे अदर स्ट्रक्चर्स आहेत ते रीड करू शकत नाही. ओके. सो ती ॲक्च्युली एका कोडच्या फॉर्ममध्ये असते म्हणून त्याला म्हणतात कोडॉन. ओके. ट्रिपलेट कोडॉन म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि ती असते एका न्यूक्लिओटाइडमध्ये आणि न्यूक्लिओटाइडमध्ये असतात हे 3 स्ट्रक्चर्स. ओके. तर आता बघा, तुमच्या पुस्तकामध्ये आपण कुठला पार्ट कवर केला आहे तर हा जो पहिला पॅरेग्राफ आहे तो ॲक्च्युली आपण कवर केला आहे. आणि इथली ही जी ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस होते, हे बघा, हे 2 DNA मॉलिक्यूल आहे आणि DNAचे स्टँड्स आहेत आणि ही RNA पॉलिमरेज यांना ब्रेक करते आणि नंतर इथे न्यूक्लिओटाइड जे आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे ॲड होत जातात आणि यापासून हा नवीन mRNA मॉलिक्यूल इथे तयार होतो आहे. तर ही प्रोसेस आहे मग ट्रान्सक्रिप्शनची. ओके. आणि बघा की द कोड फॉर इच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. ओके. 3 न्यूक्लिओटाइड्स असतात एका कोडमध्ये अमायनो ॲसिडच्या. प्रोटीनच्या आधी बनतात अमायनो ॲसिड. ओके. आणि तो एक अमायनो ॲसिड बनण्यासाठी लागतात 3 न्यूक्लिओटाइड्स, त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. आता न्यूक्लिओटाइडमध्ये आत्ताच सांगितलं की कुठल्या गोष्टी येतात, फॉस्फेट ग्रुप, शुगर आणि नायट्रोजिनस बेस, बरोबर. मग हा जो पहिला जो मॉलिक्यूल आहे, कारण जसं आपण स्ट्रक्चर बघितलं बघा, तर हां, स्ट्रक्चरमध्ये मी सांगितलं आहे की एक जो मॉलिक्यूल आहे त्यात असतो एक फॉस्फेट ग्रुप, एक शुगर आणि एक नायट्रोजिनस बेस, बरोबर. मग आपल्याकडे 3 नायट्रोजिनस बेस आहे, तर 1 2 3, मग किती फॉस्फेट ग्रुप आले, 3 फॉस्फेट ग्रुप प्रत्येकाच्यासाठी, 3 शुगर मॉलिक्यूल आणि 3 नायट्रोजिनस बेसेस.
आणि ह्या जे स्ट्रक्चर आहे ना, एक फॉस्फेट ग्रुप प्लस एक शुगर प्लस एक नायट्रोजन बेस, ह्याला म्हणतात एक न्यूक्लियोटाईड. ओके, म्हणजे न्यूक्लियोटाईड म्हणजे काय आहे तर एक फॉस्फेट ग्रुप, एक शुगर प्लस एक नायट्रोजिनस बेस, त्याला म्हणतात न्यूक्लियोटाईड. मग असे 3 न्यूक्लियोटाईड इथे जे आहे ते जमा होतात, त्याला म्हणतात एक ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे, तर आय होप की आता ट्रान्स्क्रिप्शन तरी प्रोसेस तुम्हाला क्लिअर झाली असेल. ओके, आणि आणखी बघा इथे जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे की आपले जे इंडियन सायंटिस्ट आहे डॉक्टर हरगोविंद खुराना, ओके, त्यांनी काय केलं आहे, इंडियन ओरिजिनचे आहे, त्यांनी एक डिस्कवरी केली, एक इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन केलं डिस्कवरीमध्ये. कशाच्या तर ट्रिपलेट कोडॉन्सच्या ऑफ 20 अमायनो ॲसिड्स. ओके, जे आधी प्रोटीन सिंथेसिसच्या आधी 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड बनवले जातात बॉडीमध्ये आणि नंतर प्रोटीन्स बनवले जातात. तर त्यांचे जे कोडॉन्स आहेत, जे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत, त्यामध्ये एक इम्पॉर्टंट डिस्कवरी किंवा कंट्रीब्युशन जे आहे ते डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी केलं आणि ज्याच्यासाठी त्यांना नोबल प्राईजसुद्धा भेटला आहे 1968मध्ये. ओके, तर ही एक जस्ट इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला पुस्तकात दिलेली, ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, तर आता आपलं मेन एम जे होतं ते होतं प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रोटीन बनवणे, बरोबर आहे. त्यातली पहिली स्टेप जी आहे ट्रान्स्क्रिप्शन, ती आपली झालेली आहे. आता नेक्स्ट ऑब्वियसली आहे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन असणार प्रोटीन सिंथेसिसमध्ये. बरं, तर आता आपण कुठपर्यंत आलो होतो की आपल्याकडे प्रोटीन जो आहे तो mRNA जे आहे ते सिंथेसिस झालं होतं mRNAचं. मग आता हा जो mRNA आहे तो ही कोडेड इन्फॉर्मेशन घेऊन न्यूक्लियसकडून बाहेर पडला. ओके, आला हा सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, आता हा जेव्हा सायटोप्लाझममध्ये येणार तेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा mRNA जो आहे त्याच्यावर खूप सारे असे जे आहे ते ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असे नायट्रोजनस बेसेस आहे, ज्याला की आपण कोडॉन म्हणतो 3च्या ग्रुपला. ओके, सो म्हणजेच काय तर याच्याकडे असे खूप सारे असे कोडॉन्स आहेत, म्हणजे थाउजंड्स ऑफ कोडॉन्स आहेत एका mRNAकडे. ओके, ज्यावर इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली आहे, बरोबर. आता हा जो mRNA आहे ज्याकडे हे कोडॉन्स आहेत, हा mRNAचे जे कोडॉन्स आहेत हे आपल्याला माहिती नाही की नेमके आहेत काय. मग यांना रीड करण्यासाठी किंवा हे काय यांच्याकडे नेमकं कॅरेक्टर आहे जे की स्टोअर केलं गेलं आहे किंवा कुठली इन्फॉर्मेशन आहे ज्याच्या रिलेटेड आपल्याला प्रोटीन बनवायचं आहे किंवा कुठलं कॅरेक्टर आहे किंवा कुठलं फंक्शन आहे की ज्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला प्रोटीन बनवायचं आहे, तर ही इन्फॉर्मेशन मग डिकोड करण्यासाठी येतो tRNA किंवा त्यालाच म्हणतात ट्रान्सफर RNA. ओके, tRNA. आता हा tRNA काय असतो तर tRNAचं आपण स्ट्रक्चर आधीच बघितलं की त्याला ॲक्च्युली असं एक हे असतं आणि अशा आर्म्स असतात आणि इथे 3 जे आहेत ते कोडॉन्स असतात ज्यांना म्हणतात अँटी कोडॉन. तर याला असे 3 स्ट्रक्चर असतात. तिथे ॲक्च्युली काय असतं तर तिथे सुद्धा नायट्रोजिनस बेसेस असतात ज्यांना म्हणतात अँटी कोडॉन. हे जे कोडॉन्स असतात ना याच्या एक्झॅक्ट अपोजिट ते असतात अँटी कोडॉन्स. ओके, आणि हे सुद्धा यांचे स्ट्रक्चर डिफरंट असतात. सो असे कोडॉन ज्यांच्या अपोजिट ते असणार तो जो tRNA आहे तो याला जाऊन जुळणार. ओके, हा जर याला मॅच होत असेल तर हा याला जाऊन जुळणार. नेक्स्ट tRNA येणार, तो याला मॅच होणार, तो याला जुळणार आणि अशा प्रकारे जी आहे ती चेन बनत जाणार आणि ही चेन असते ॲक्च्युली आपली प्रोटीनची. ओके, सो आता ही कशी होते ते आपण बघूया. मग आता हा जो mRNA आहे जो फुल्ली तयार झाला आहे तो आला आहे आता सायटोप्लाझममध्ये आणि हे मी mRNAचं स्ट्रक्चर काढतो. तर बघा हा जो खालचा दिसतोय तुम्हाला स्ट्रँड हा आहे ॲक्च्युली mRNA आणि यावर हे 3-3च्या ग्रुप्समध्ये जे आहे ते कोडॉन्स आहे ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन स्टोअर झाले. आता हा जो सायटोप्लाझममध्ये येतो आणि तो अटॅच होतो एखाद्या रिबोझोमला. हा आहे स्ट्रक्चर रिबोझोमचं, ज्यात एक मेजर पार्ट असतो जो की वरती असतो आणि एक छोटा ज्याला मायनर पार्ट असतो जो की खाली असतो. ओके, हा मेजर रिबोझोम आणि हा मायनर रिबोझोम असतो. ठीक आहे, आणि तो ह्या mRNAला अटॅच होतो. ठीक आहे, आणि याच्यावरच असतो तो rRNA. ओके, आणि ह्या rRNAचं काम काय असतं तर ती जी चेन आहे जी इथे फॉर्म होणार होती तिला वाढवणं. ओके, मग आता होतं काय बघा तर इथे आता आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे. मग हा tRNA जो आहे
तो येतो ज्याच्यामध्ये असतात अमायनो ॲसिड. हे जे बेसिकली 3 जे जुडलेले असतात या ते इथे बघा काय असतं, नुसते नायट्रोजिनस बेसिस आहेत आपल्याकडे. ओके, आपण काय म्हटलं की इथे काय आहे, तर इथे आहे न्यूक्लियोटाईड. न्यूक्लियोटाईड म्हणजे काय, तर इथे फॉस्फेट ग्रुपसुद्धा आहे, शुगरसुद्धा आहे आणि बेससुद्धा आहे, म्हणून हा झाला न्यूक्लियोटाईड. परंतु इथे काय आहे, तर नुसते आपल्याकडे नायट्रोजिनस बेसिस आहेत जे की या नायट्रोजिनस बेसिसच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. ओके, म्हणून इथे जे नायट्रोजन बेस आहे त्यांना म्हणतात अमायनो ॲसिड्स. ओके, अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, तर हे जे अमायनो ॲसिड आहे किंवा जे बेसिस आहेत ते एक्झॅक्ट यांच्या अपोजिट असतात. हे आहेत कोडॉन्स, बरोबर, ज्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, तर त्यांच्या अपोजिट असल्यामुळे यांना म्हणतात अँटी कोडॉन्स, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. मग हा जो tRNA आहे तो या अमायनो ॲसिडला सोबत घेऊन येतो आणि या नायट्रोजन बेसिससोबत जॉईन करतो. ओके, आणि हे असतात एक्झॅक्ट अपोजिट. मग पहिला जो येणार tRNA तो जो असणार तो याला मॅच होणारा असणार. सो तो येतो आणि इथे जाऊन त्याला अटॅच होतो, एक्झॅक्ट याला अटॅच होतो. आणि कशाच्या मदतीने, तर पेप्टाईड बॉन्ड्सच्या मदतीने. ओके, तर यांच्यामध्ये फॉर्म होतो मग पेप्टाईड बॉन्ड. तर आता बघा इथे काय झालं आहे की ही जे अमायनो ॲसिड्स आहेत किंवा जे अँटी कोडॉन्स आहेत ते या कोडॉन्सना रीड करत आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की याच्यावर नेमकं काय इन्फॉर्मेशन स्टोअर झाली आहे. ओके, तर ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. म्हणजे याच्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्च्युली इथे ट्रान्सलेट केली जात आहे किंवा तिला भाषांतर केलं जात आहे. तर ही जी प्रोसेस आहे तिला म्हणतात ट्रान्सलेशन बेसिकली, जी की आहे सेकंड स्टेप कशाची, तर प्रोटीन सिंथेसिसमधली. ओके, जो की आपला टॉपिक होता ट्रान्सलेशन. ओके, सो नेक्स्ट स्टेप होती मग ट्रान्सलेशन. म्हणजेच काय, तर जी इन्फॉर्मेशन कोडॉनवर होती ती ॲक्च्युली ट्रान्सलेट केली जाते अँटी कोडॉनच्या मदतीने, जो की tRNA घेऊन येतो आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट ट्रान्सलेशन. ओके, आणि मग हे प्रत्येक कोडॉन ट्रान्सलेट केले जाणार आणि ते इथे जुडले जाणार. ओके, म्हणजे हा कोडॉन आहे त्याला ट्रान्सलेट करणारा अँटी कोडॉन म्हणजे हे अमायनो ॲसिड येणार आणि तो इथे जुडणार. कशाच्या मदतीने, तर पेप्टाईड बॉम्ब फॉर्म होणार. ओके, नेक्स्ट पुन्हा आता इथे एक जो आहे तो tRNA अमायनो ॲसिड घेऊन येणार, तो जुडणार. नेक्स्ट tRNA दुसरा अमायनो ॲसिड घेऊन येणार आणि तो या 3 याच्यावर जुडणार. आणि हा जो रिबोझोम आहे तो इथे मूव्ह होत राहणार. ओके, म्हणजे पहिला येणार तेव्हा रिबोझोम इथे असणार आणि यांना जॉईन करणार आणि त्याला मदत करणार हा rRNA. नंतर हा रिबोझोम पुढे जाणार आणि नेक्स्ट tRNA येणार अमायनो ॲसिड घेऊन, जो की इथे जुडणार. पुन्हा हा रिबोझोम जो आहे तो पुढे जाणार तिसऱ्या कोडॉनकडे. ओके, मग तिसरा tRNA येणार जो की तिसरा अमायनो ॲसिड घेऊन येणार आणि जो याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आणि तो याला जुडणार. ओके, सो ही जी तिसरी स्टेप आहे ज्यात हा जो रिबोझोम आहे तो इथे मूव्ह होत आहे. ओके, अलॉंग mRNA. तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ओके, सो तिसरी जी स्टेप आहे ती आहे मग ट्रान्सलोकेशन. ओके, आता हिला ट्रान्सलोकेशन का बरं म्हणतात, तर तुम्हाला लोकेशन म्हणजे माहिती आहे, लोकेशन मीन्स पोझिशन किंवा जागा. बघा हा आपली जागा जी आहे ती बदलवत आहे, म्हणजेच काय, तर एका जागेतून दुसऱ्या जागी ट्रान्सफर होत आहे, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ओके ओके, सर ही आपली जागा ट्रान्सलोकेट करत आहे, एका जागेतून दुसऱ्या जागी जात आहे. सो दॅट इज नथिंग बट ट्रान्सलोकेशन. आणि अशा पद्धतीने मग बघा काय होतं आहे की हे अमायनो ॲसिड जे आहे ते न्यूक्लियोटाईडसोबत जुळत आहेत आणि काय फॉर्म होत आहे, तर प्रोटीनची चेन फॉर्म होत आहे. ओके, मग हा मॉलिक्यूल इथे जुळला जाणार पेप्टाईड बॉन्डच्या मदतीने आणि या दोन जे कोडॉन्स आहेत त्यांच्या मदतीने जो त्यांच्या मधात इथे तीन यांचा कशासोबत होणार, तर या अँटी कोडॉनसोबत बॉन्ड फॉर्म होणार, पेप्टाईड बॉन्ड. परंतु या कोडॉन आणि ह्या कोडॉनमध्ये जो बॉन्ड फॉर्म होणार तो कशाच्या मदतीने होणार, तर तो फॉर्म होतो rRNAच्या मदतीने, म्हणजे रिबोझोम RNAच्या मदतीने. आणि अशा प्रकारे अशी लॉंग खूप जी आहे लांब चेन फॉर्म होणार. कशाची, तर ती असणार मग प्रोटीनची चेन. ओके, तर अशा पद्धतीने मग प्रोटीन बनत जाणार. बट ॲक्च्युली इथे एक आणखी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की असे जे आहे ती एकच चेन असती मोस्ट ऑफ दी केस असं नाही, तर अशा अनेक चेन फॉर्म होतात आणि नंतर त्यांचं जे आहे ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म होऊन प्रोटीन फॉर्म होतं. ओके, कारण सिम्पल प्रोटीन जे आहे ते खूप रेअर असतात किंवा खूप कमी असतात आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे जे असे सिम्पली फॉर्म होतात जस्ट अमायनो ॲसिड या न्यूक्लियोटाईड बेसिसनं जुळणारे. ओके,
सो अशा खूप साऱ्या आणखी आधी चेन्स फॉर्म होतात आणि त्यांचं नंतर स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं, ज्याला आपण प्रोटीन म्हणतो. आणि हेच प्रोटीन्स नंतर आपल्या बॉडीमधले जे डिफरंट कॅरेक्टर्स आहे किंवा जे फंक्शन्स आहे, ओके, तर हे सर्व कंट्रोल करण्याचं काम नंतर प्रोटीन करतात. ठीक आहे. सो यावरून आपण ट्रान्सलोकेशनला असं डिफाईन करू शकतो की, तर ट्रान्सलेशनची डेफिनेशन होणार मग की द मूवमेंट ऑफ रिबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अनदर एंड बाय ए डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. राईट, रिबोझोम इज मूव्हिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड बाय अ डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट ऑफ कोडॉन, दॅट इज नथिंग बट द ट्रान्सलोकेशन. तर तेच ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम RNA. राईट, इथे ॲक्च्युली फॉर्म होतं आहे प्रोटीन, का तर ही चेन जॉईन होत आहे आणि प्रोटीन्स फॉर्म होत आहे. सो फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम RNA किंवा रीडिंग ऑफ कोडॉन्स बाय अँटीकोडॉन्स, हे सुद्धा ॲक्च्युली आहे ट्रान्सलेशन. ओके, आणि हेच सर्व तुम्हाला इथे सुद्धा डायग्रामच्या मदतीने दिलेलं आहे. बघा काय होतं आहे नेमकं, तर हा जो न्यूक्लियस आहे ज्यातून हा mRNA निघला आहे, बघा हा आला आहे सायटोप्लाझममध्ये आणि ह्या mRNAवर आता जुडला आहे हा रिबोझोम. ओके, रिबोझोमचा जो लोअर किंवा जो मायनर रिबोझोम असतो तो ॲक्च्युली mRNAला जुडला असतो. आणि इथे जे कोडॉन्स आहेत त्यांना बघा हे tRNA इकडून बघा हे अमायनो ॲसिड घेऊन येतो आहे. जसं की हा जो घेऊन आला आहे तर अमायनो ॲसिडचं नाव आहे लायसिन. ओके, हा अमायनो ॲसिड जो आहे त्याला जे अँटीकोडॉन्स आहेत ते याच्या कोडॉनसोबत मॅच होणार आणि इथे ते जुडत जाणार. हे बघा ही चेन फॉर्म होत चालली आहे. म्हणजे हा आहे न्यूक्लियोटाईड, ज्यात फॉस्फेट आहे, शुगर आहे आणि बेसिस आहे. त्याला सिम्पली हे नायट्रोजन बेसिस जॉईन होत आहे आणि एक चेन फॉर्म होते आहे आणि अशा अनेक चेन्स फॉर्म होऊन मग कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म होतं. ओके, तर ही जी प्रोसेस आहे ती आहे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची. ट्रान्सलोकेशन म्हणजे हा रिबोझोम इथून तर इथे मूव्ह होणार, म्हणजे त्याची लोकेशन चेंज करणार, दॅट ट्रान्सलोकेशन. आणि ट्रान्सलेशन म्हणजे हा अँटीकोडॉन या कोडॉनला रीड करणार. ओके, असं नाही होत की हा जो अँटीकोडॉन आहे तो यालाही जुडणार आणि हा यालाही जुडणार, असं नाही. तो त्याच्याकडे पर्टिक्युलर एक रीडिंग ॲबिलिटी असते की तो त्याला एक्झॅक्ट अपोजिट असणाराच तो त्याला जुडतो, म्हणून त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. त्या कोडॉनचं तो अँटीकोडॉन ट्रान्सलेट करतो आणि त्याला जुडतो. ठीक आहे. ओके, आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की आता सर्व आपण पाहिले की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे कॅरेक्टर्स असतात ते जीन्समुळे होतात आणि जे ट्रान्समिट होतात नेक्स्ट जनरेशनकडे आणि ते कॅरेक्टर्स शो होतात. ठीक आहे. तर इथे एक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती आहे म्युटेशनची. आता म्युटेशन म्हणजे काय आहे ते बघा, की काय होतं की समटाईम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट म्युटेशन. आता याला समजून घ्या. बघा तुम्हाला मी काय सांगितलं आहे की जे जीनचा जो 3चा जो सिक्वेन्स असतो, जीनमध्ये जो 3 न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स असतो ज्याला आपण कोडॉन म्हणतो, त्यात एखाद्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन स्टोअर असते. म्हणजे तुमच्याकडे जर हे 3 बेसेस असणार तुमच्या जीनमध्ये, तर तुमचे जे सपोज ते केसांसाठी आहे तर तुमचे केस जे आहे ते काळे सिल्की असणार जर हे 3 जीन्स असतील. समजा याच्यातलं जर एक कोडॉन जर चेंज झाला, कारण काहीही असू शकतं, आर्टिफिशियली कशामुळे झालं असेल किंवा तुमच्या बॉडीमध्येच नॅचरली काही चेंजेस झाले असतील त्याच्यामुळे चेंज झाले असेल, तर ऑब्व्हियसली आहे तुमच्या केसांचा जो कॅरेक्टर आहे ते बदलणार. ते मे बी कुरडे होऊ शकणार किंवा तुम्ही पूर्ण टाकलेही होऊ शकणार, काय माहिती. ओके, सो हे कशामुळे होतं आहे, तर नॅचरली नाही होतं आहे. म्हणजे जे कॅरेक्टर्स तुम्हाला मिळाले आहे हेरिडिटीद्वारे, ओके, त्याच्यामुळे होतं आहे का ते नाही. तर काही चेंजेस झाले कशात, तर तुमच्या जीनमध्ये. ओके, जीनमधल्या ज्या कोडॉन्सचे जे किंवा न्यूक्लियोटाइड्सचा जो सिक्वेन्स होता त्यात ॲक्च्युली चेंज झाला आहे. ओके, इथला जो सिक्वेन्स आहे किंवा इथला जो बेस आहे तो चेंज झाला. इथे बघा, इथे दाखवलं आहे की हा जो आहे तो ए जो आहे तो रिप्लेस झाला आणि त्याच्या जागी इथे दुसरा आला. ओके, मग याच्यामुळे काय होणार, तर टोटल कॅरेक्टर जे आहे ते चेंज होणार. सो दॅट इज नथिंग बट द म्युटेशन. म्हणजे म्युटेशन जे आहे ते सडन चेंजेस होतात, आपोआप अचानक होणारे चेंजेस असतात. ओके, सडनली अचानक होणारे, ते आधीच ठरलेले नसतात की तुमच्या पॅरेंट्सकडे हे कॅरेक्टर आहे तर ते तुमच्याकडे येणार. म्हणजे पॅरेंट्सकडलं कॅरेक्टर तर आलं आहे तुमच्याकडे, परंतु त्यात सडनली काही चेंजेस झाले, तो जो न्यूक्लियोटाइड आहे तो रिप्लेस झाला आणि त्या जागी दुसरा आला.
ओके, मे बी आर्टिफिशियली असू शकतं हे किंवा नॅचरली होऊ शकतं. ओके, सो त्याच्यामुळे नवीन कॅरेक्टर निर्माण झाले तुमच्यामध्ये, दॅट इज नथिंग बट म्युटेशन. सो एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन, जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये काही छोटे छोटे चेंजेस होतात, दॅट इज नथिंग बट म्युटेशन. ठीक आहे. तर इथे बघा आणखी काय दिलं आहे की जे म्युटेशनमुळे जे चेंजेस होतात ते कमीही असू शकतात, म्हणजे खूप स्मॉल चेंजेस असू शकतात, किंवा खूप मोठे चेंजेस, कन्सिडरेबल चेंजेससुद्धा असू शकतात. जसं की म्युटेशनमुळे होणारा एक डिसीज आहे, जेनेटिक डिसऑर्डर, सिकल सेल ॲनिमिया. तर हा जो डिसीज आहे तो आयुष्यभर असतो. ओके, म्हणजेच काय तर हा चेंज जो आहे तो खूप मोठा चेंज आहे. कशामुळे झाला तर म्युटेशनमुळे. तर काही वेळा खूप असे स्मॉल चेंज असतात जे की आपण निग्लेक्टसुद्धा करू शकतो, किंवा आपल्यालाच लक्षात येत नाही की असे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये झाले. ओके, तर हे होतात म्युटेशनमुळे. आणि म्युटेशन जी आहे ती एक ओव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, किंवा म्हणजेच निरंतर चालू असणारी प्रोसेस आहे. जर मेजर चेंजेस झाले तर लक्षात येतील, अदरवाईज ते सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. आणि इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, जे की आपण पुढे शिकणार आहोत. ओके, तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे, आणि आय होप की जे टॉपिक्स मी घेतले आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले आहे. जरी व्हिडिओ मोठा झाला असेल, तुम्हाला शेवटी जरा बोर व्हायला लागलं असेल, कारण तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे. ओके, सो आता जस्ट आपण एकदा रिवाईज करून घेऊया की आपण काय काय नेमकं स्टडी केलं आहे ते. ओके, आणि त्यानंतर पुढे जाऊया. तर आपण पाहिलं की हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय. ओके, आणि हे क्वेश्चन घेतले. त्यानंतर हेरिडिटी म्हणजे नेमकं काय, त्याची हिस्ट्री आपण पाहिली. बरोबर, जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स आणि एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल, हे आपण पाहिलं. नंतर RDNA आणि युजेस काय हेरिडिटी जेनेटिक स्टडी करण्याचे, ओके, ते आपण पाहिले. आणि त्यानंतर आपण आलो आहे आपल्या टॉपिककडे. जीनचं आपण DNAचं स्ट्रक्चर पाहिलं, RNAचे टाईप्स पाहिले आपण. बरोबर, आणि देन आपण आलो आपल्या मेन जो टॉपिक होता ट्रान्सलेशन, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर DNA पासून mRNA फॉर्म होणे, म्हणजेच काय फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन. ही झाली त्याची डेफिनेशन. ओके, नंतर नेक्स्ट आहे ट्रान्सलेशन. सो ट्रान्सलेशन म्हणजे काय तर रीडिंग ऑफ कोडॉन बाय ए अँटीकोडॉन, किंवा ट्रान्सलेशन ऑफ ए कोडॉन बाय ए अँटीकोडॉन, दॅट इज नथिंग बट द ट्रान्सलेशन. ओके, आणि थर्ड होतं ट्रान्सलोकेशन. सो मूवमेंट ऑफ रिबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अनादर एंड ऑफ mRNA till the complete process of chain formation, that is nothing but the translocation. ओके, आता तुम्हाला समजलं की सर्व कशासाठी करतोय आपण, तर हेरिडिटी स्टडी करण्यासाठी, ज्यामुळे प्रोटीन सिंथेसिसच्या माध्यमातून जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढच्या पिढीकडे एक्सप्रेस होतात. तर हे तुम्हाला कळलं आहे, आणि इथेच आपण थांबत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की त्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.